नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। प्रत्येक वेळी आपण नवनवीन जे विषय असतात म्हणजे एखादी जाहिरात असेल, विषय असतील, त्या टॉपिक घेऊन येत असतो। पर्टिक्युलरली आज सुद्धा एक असाच महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे चालू घडामोडी। नुकताच आशिया कप झालेला आहे आणि संडेला अगदी भारत देशाने दणदणीत असा विजय पाकिस्तानवरती मिळवलेला आहे आणि याची जे काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आणि हीच माहिती म्हणजेच परीक्षेच्या दृष्टीने आशिया कपवरती जे पण प्रश्न विचारले जातील ते आपल्या विद्यार्थ्याला परिपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने यायलाच पाहिजे। आणि हा जो आशिया कप झाला 2025 यावरती निश्चितच 2025 मध्ये ज्या पण एमपीएससीच्या परीक्षा असतील, एसएससी, बँकिंग, रेल्वे, तलाठी, पोलीस भरती, सरळ सेवा, ज्या पण महानगरपालिका असतील, जेडपी असतील, या ज्या परीक्षा तुम्ही देत असाल तर यामध्ये निश्चितच तुम्हाला आशिया कपवरती प्रश्न विचारला जाईल। चला तर मग मित्रांनो आपण बघूया की हा जो आशिया कप झालेला आहे 2025 यावरती आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, तर आज आपण पाहूया सगळ्यात पहिला प्रश्न जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल। ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारला जाईल परीक्षेमध्ये की 2025 ला जो आशिया कप झाला, ओके, त्या आशिया कप एकूण कितवा आशिया कप होता त्याची सुरुवात आता आपल्याला एक एक प्रश्नावरती हायलाइट करायचं। सगळ्यात पहिलं म्हणजे आशिया कप, ठीक आहे, आणि या आशिया कप मध्ये 2025 आपण पाहत असताना काही प्रश्न अशा स्वरूपाचे तुम्हाला विचारले जातील की ते प्रश्न आपल्याला यायलाच पाहिजे। सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जाईल की आशिया कपची सुरुवात, ठीक आहे, हा परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे। ठीक आहे, याची सुरुवात 1984 साली झाली, लक्षात घ्या, 1984 साली। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल की 2025 ला जो आशिया कप होता तो एकूण कितवा आशिया कप, तर लक्षात घ्या 17वा आशिया कप आहे। हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे। तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की जो काही आशिया कप आहे या आशिया कप मध्ये एकूण किती देश जे आहेत ते स्थायी सदस्य आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे स्थायी सदस्य। जसं की आपण युएन मध्ये बघतो 5 वर्ल्ड मध्ये स्थायी सदस्य आहेत, तर आशियाई कपामध्ये सुद्धा 5 कंट्री जे आहेत त्या स्थायी सदस्य आहेत। मग त्या 5 स्थायी सदस्य देशांची नावं, 1 नंबरला भारत आहे, ठीक आहे, त्यानंतर 2 नंबरला श्रीलंका आहे, ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरला पाकिस्तान आहे, ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरला अफगाणिस्तान आहे, ठीक आहे, त्यानंतर 5वा जो देश आहे तो बांगलादेश आहे। लक्षात घ्या, हे 5 देश स्थायी सदस्य मानले जातात। मग पहिला प्रश्न आहे सुरुवात, दुसरा म्हणजे 2025 चा एकूण 17वा, आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहू शकतो आशिया कप मध्ये 5 स्थायी सदस्य आहेत, स्थायी कंट्री मानले जातात, ते 5 तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुन्हा काही प्रश्न पाहिजेत बघा ज्यावरती हायलाइट करायचे। ठीक आहे, ते 3 प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा काही प्रश्नावरती हायलाइट करायचे। त्यामध्ये दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जसं म्हणलो की 2025 चा 17वा आशिया कप भरला, ओके, तर मग यामध्ये प्रश्न विचारला जातो की आशिया कप दर किती वर्षाने भरला जातो, 2 वर्षाने भरला जातो। ओके, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर जसं की आपण बघितलं 1984 ला सुरुवात झाली आणि 2025 ला 17वा कप आहे। मग ह्या 17 मध्ये एकूण कोणत्या देशांनी किती कप जिंकले हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। मग आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एकूण 17वा कप भरलाय, त्यापैकी मग सगळ्यात जास्त आशिया कप जिंकणारा देश ठरलाय भारत। ठीक आहे, भारताने आतापर्यंत किती वेळा कप जिंकलेला आहे, 9 वेळा जिंकलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर विचारलं जाईल की 2 नंबरला कप कोणी जिंकले, ठीक आहे, तर 2 नंबरला आहे श्रीलंका। श्रीलंकेने किती वेळा जिंकलेला आहे, 6 वेळा। आणि त्यानंतर विचारलं जाईल की पाकिस्तान, ठीक आहे, तर पाकिस्तानने फक्त 2 वेळा आशियाई कप जिंकलेला आहे। म्हणजे जी आपली टोटल आहे 17ची, हे टोटल आपल्याला मिळाली आहे। ते क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो की 2025 चा जो आशियाई कप आहे तो कितवा आहे, 17वा।
मग 1 नंबरला कोणता देश आहे जिंकणारा? भारत आहे. ठीक आहे, भारताने सगळ्यात पहिला 84 ला भरलेला सुद्धा कप जिंकलेला. 86 ला मग श्रीलंकेने जिंकलाय, त्याच्यानंतर परत 88 ला भारताने जिंकलेला आहे. ओके, हे जो क्रम आहे पाकिस्तानने फक्त 2000 साली आणि त्याच्यानंतर 2012 साली 2 वेळा कप जिंकलेला आहे. ही लिस्टिंग तुम्हाला यायला पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, ह्या पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं. आता दुसऱ्या पार्ट मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि 2025 च्या आशिया कप वरती 100% प्रश्न का आहे असं मी का म्हणतोय, तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे, आता हे झालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या देशाने किती कप जिंकलेले आहेत त्याची कंप्लीट सगळी हिस्ट्री. त्यानंतर आता 2025 चा जो आशियाई कप आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण कप असं का म्हटलेलं आहे? ओके, तर त्याला अनेक कारण आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की भारत देशाने कप तर 100% जिंकलेला आहे, मात्र कप जी आहे जी ट्रॉफी आहे ती भारत देशात आली नाही. मग यामध्ये आपल्याला विचारलं जातं की कप किंवा ती ट्रॉफी भारत देशात का आणली नाही? मग त्याचं कारण काय आहे? ओके, तर त्याचं कारण आहे की जे आशियन क्रिकेट बोर्ड आहे त्याचे अध्यक्ष पाकिस्तानी आहेत, म्हणून त्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. म्हणून भारत देशाने कप तर जिंकला परंतु ट्रॉफी भारतामध्ये आणली नाही, त्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो विचारण्याची दाट शक्यता 2025 मध्ये नाकारता येत नाही. मग आपल्याला लक्षात घ्यायचं की भारत देशाने ट्रॉफी जिंकली परंतु जी ट्रॉफी आहे ती भारतात का आणली नाही? काचं कारण आहे? कारण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे आशियन क्रिकेट बोर्ड आहे त्याचे अध्यक्ष पाकिस्तानी होते. त्यांचं नाव आहे मोहसिन नक्की. ओके, हे पाकिस्तानी बोर्डाचे अध्यक्ष आहेत. आशियन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असल्या कारणाने जे आहे ती ट्रॉफी आम्ही म्हणजे भारतीय खेळाडूंनी सांगितलं की आम्ही ट्रॉफी घेणार नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की 2025 ची जे आशियन कप आहे तो कुठे भरला? ठीक आहे, तो दुबई मध्ये आणि अबुधाबी या ठिकाणी भरलेला आहे. हे देखील आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर 2025 चा जो आशियाई कप आहे तो पाकिस्तानात भरणार होता परंतु त्या भारत देशाने नकार दिल्यामुळे तो कप दुबईमध्ये ट्रान्सफर झाला. मग 2025 मध्ये जो आशियन कप होणार होता याची जी बैठक आहे ती बैठक आशियाई कंट्रीने म्हणजे जे काही आशियन क्रिकेट बोर्ड आहे त्याची बैठक कोणत्या देशात झाली असं विचारलं जाईल, तर त्याची बैठक बांगलादेशमध्ये झाली होती की 2025 चा आशियाई कप कुठे भरवायचा. त्यासाठी आशियन जे क्रिकेट बोर्ड आहे त्याची जी सर्व बैठक आहे ती बैठक बांगलादेशमध्ये जुलै महिन्यात भरली होती आणि त्याच्यानंतर आपण सप्टेंबर महिन्यामध्ये आशियाई कप जे आहे त्याचं आयोजन पाहायला मिळतंय आणि ते दुबईमध्ये झालेलं आहे. हे देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये पाहायचं आहे की जसं की आशियन कप याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातील त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागतील. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आपल्याला हायलाइट करणं गरजेचं आहे का? कारण लक्षात घ्या एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 क्रिकेट बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. मग 4 क्रिकेट बोर्ड कुठले आहे? ओके, 1 नंबरला आहे त्याला आपण म्हणतो ICC इंटरनॅशनल क्रिकेट बोर्ड, यावरती प्रश्न विचारण्याची चिन्ह जास्त आहे. त्यानंतर दुसरा आहे आशियन क्रिकेट बोर्ड ज्याला आपण ACA असं म्हणतोय. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे बोर्ड आहे त्याला आपण म्हणतो BCCI भारतीय क्रिकेट काउन्सिल बोर्ड. ठीक आहे, त्यानंतर चौथं जे बोर्ड आहे त्याला आपण म्हणतो MCA. ठीक आहे, अशा 4 बोर्ड आहेत आणि या 4 बोर्डवरती तुम्हाला 100% प्रश्न विचारण्याची जास्त चिन्ह आहे. ठीक आहे, आता पहिला प्रश्न काय विचारला जाईल रे की इंटरनॅशनल क्रिकेट बोर्डचं मुख्यालय कुठे? बघा, ज्या देशाची एकही देश टीम नाहीये त्याचं मुख्यालय इंटरनॅशनल क्रिकेट बोर्डचं मुख्यालय दुबईला आहे. आशियन क्रिकेट बोर्डचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे? दुबईला आहे. बघा किती सोपं आहे. BCCI चं मुख्यालय कुठे आहे? ठीक आहे, BCCI चं मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर विचारलं जाईल MCA चं मुख्यालय, MCA चं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. म्हणजे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे एक पाठ झाला. दुसरा महत्त्वाचा पाठ आहे की याचे चेअरमन सुद्धा विचारले जातील. ठीक आहे, मग आपल्याला माहित असलं पाहिजे की इंटरनॅशनल क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष भारतीय आहेत. ठीक आहे, त्यांचं नाव आहे जय शाह. ओके,
अमित शहाचा मुलगा हा ICC क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष आहे. ओके, त्यानंतर आहे आसियन क्रिकेट बोर्ड. आता ट्रॉफी नाकारायचं कारण काय? कारण पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव आपण आताच घेतलं, मोहसिन नक्की. ओके, त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं आहे 2 दिवसापूर्वी BCCIच्या अध्यक्षांची निवड झाली. त्यांचं नाव काय आहे? तर मिथुन मिनास. ओके, दिल्ली मधल्या रणजी क्रिकेट खेळणारे व्यक्ती हे BCCIचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल की MCA चे अध्यक्ष, MCA चे अध्यक्ष कोण आहेत? तर अजिंक्य नाईक आहेत, अजिंक्य नाईक. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना हा तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके, तर याच्या पूर्वी कोण अध्यक्ष होते? कदाचित इंटरनॅशनल बोर्डाचे किती भारतीय अध्यक्ष झाले? तर 4 भारतीय अध्यक्ष ठरलेले आहेत, त्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर BCCIचे यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते? रॉजर बिन्नी होते. त्यानंतर MCA चे यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते? तर आशिष शेलार होते. ओके, हे सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे तुम्हाला हा चार्ट यायला पाहिजे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. 2025च्या आशिया कप याला खूप अनन्यसाधारण महत्त्व होतं. का? कारण या आशिया कप मध्ये असं जेवढे काय आशिया कप 17वी ट्रॉफी आपण बघतोय, यामध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे जवळपास 3 वेळा भारत आणि पाकिस्तानची भिडत झालेली पाहायला मिळते, तो सामना झालेला आणि 3 वेळेस आपण पाकिस्तानला काय केलेले? पराजित केलेले. त्यामुळे 2025चा आशिया कप खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे की पाकिस्तानला आपण 3 वेळेस या आशिया कप मध्ये धूळ चारलेली आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भारत देशाने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनबिटन म्हणजे पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत भारत देश एकही सामना पराजित झालेला नाही. हे देखील एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शेवटचे 2 क्वेश्चन, जसं की मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळाली आशिया कप मध्ये? तर लक्षात ठेवा अभिषेक शर्मा. ओके, अभिषेक शर्मा यांना मॅन ऑफ द सिरीज देण्यात आलेले आहे. त्यानंतर बॉलरच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक विकेट घेण्याचं विक्रम देखील कुलदीप यादव या भारतीयांच्याच नावावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि हे देखील एक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी हेल्प करतील आणि म्हणूनच हा एक व्हिडिओ आपण असेच नवनवीन व्हिडिओ करत असतो आणि आशिया कप वरती तुमचा प्रश्न चुकू नये त्यासाठीच हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा अशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.